बरेचसे लोक मला विचारतात की आपण मराठी लोक छत्रपती शिवाजी महाराज सोडून आपले रोल मॉडेल कोण आहेत, म्हणजे बिझनेसमध्ये रोल मॉडेल कोण आहेत. तर माझ्या मते बरेच आहेत, बरेच रोल मॉडेल आहेत आपल्याकडे. पण हे 7-8 नावं जी आहेत आपल्या महाराष्ट्रातली नावं आहेत. मराठी म्हणजे भले ते मराठी भाषिक नसतील पण ते महाराष्ट्रातले बिझनेसमॅन आहेत ज्यांना मराठी येते, ते मराठी मातीशी जुडलेले आहेत. अशी ही, आणि आपण खूप नशीबवान आहेत की ही 8ही लोक आपल्या महाराष्ट्रातली आहेत. त्यातले पहिले म्हणजे जे आत्ताच जे आपल्या सगळ्यांना सोडून गेले ते म्हणजे रतन टाटा. म्हणजे मुंबईमधले ते मराठी मातीशी जुडलेले आपल्यासाठी एक सगळ्यात मोठे रोल मॉडेल आहेत आणि ते आपल्या मुंबईमधले आहेत, राईट. तर आपण सगळे मराठी ऑन्टरप्रेनर्सनी त्यांच्याकडे त्यांची ऑटोबायोग्राफी, त्यांचे व्हिडिओज, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन हे घेतलंच पाहिजे. त्यांच्याबद्दल सांगण्याची मला काही गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रतन टाटा म्हणजे कोण होते. दुसरे म्हणजे राहुल बजाज, राजीव बजाज, म्हणजे बजाज ग्रुपचे ओनर. हे आपल्या पुण्यामध्ये त्यांनी जगातली सगळ्यात वन ऑफ द लार्जेस्ट ऑटोमोबाईल कंपनी म्हणेल ते पण पुण्यामध्ये बसून. ते पण आपल्या सगळ्यांसाठी फार मोठे रोल मॉडेल असले पाहिजे. त्यांनी कसं स्कूटर्स बसून ते आज जवळजवळ माझ्यामध्ये 30 ते 35 देशांमध्ये बाईक्स विकतात, राईट. तर त्यांची पण केस स्टडी सगळ्यांनी बघितली पाहिजे. त्यांचा पण आपण सगळ्यांनी एक आदर्श रोल मॉडेल ठेवला पाहिजे. तिसरे म्हणजे आपले पुण्यामधलेच फिरोदिया ग्रुप, म्हणजे फोर्स मोटर तुम्ही ऐकलं असेल, राईट. फोर्स मोटर हे भारतामध्ये इतकी मोठी कंपनी आहे कमर्शियल व्हेकल्समध्ये, राईट. ते सगळे कुठून घडले तर महाराष्ट्रातनं, पुण्यामधनं. हे पण आपल्यासाठी एक रोल मॉडेल असले पाहिजे. तर तुम्ही ऐकलं असेल पिरामल ग्रुप, म्हणजे हेल्थकेअर अँड फायनान्समध्ये फार मोठा ग्रुप आहे, राईट. त्यांची केस स्टडी आपण अभ्यास, ते आपल्यासाठी रोल मॉडेल पाहिजे की त्यांनी काय केलं, कसं त्यांनी रिअल इस्टेट, हेल्थकेअर याच्यामध्ये चालू केलं आणि त्यांच्या फाउंडर्सनी काय काय केलं. म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत 100-100 वर्ष, 50-50 वर्ष जुना, त्यांनी हे सगळं सांभाळलं आहे. तर हे सगळे आपल्यासाठी रोल मॉडेल, आणि नशिबाने हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडलं आहे, म्हणजे आपल्या जवळ हे सगळं. तर आपल्या सगळ्यांना हे रोल मॉडेल पाहिजे. पाचवे म्हणजे मी मागेच त्यांच्याबद्दल एक रील बनवला होता, ते म्हणजे आपले हनुमंतराव गायकवाड, BVG ग्रुपचे. म्हणजे किती मोठा रोल मॉडेल असावा, म्हणजे लाखो लोकांना भारतामध्ये नोकरी देण्याचं काम ते करतात, लाखो लोकांना, राईट. इथे पुण्यामध्ये बसून त्यांनी त्यांची ती कंपनी मोठी केली, राईट. तर हे आपल्यासाठी किती मोठे रोल मॉडेल आहेत. नंतर रिसेंटली आता एक मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांनी शेतीमध्ये एवढी मोठी क्रांती आणली की शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट एंड टू कस्टमरपर्यंत नेण्याचा, ते म्हणजे विलास शिंदे. त्यांची इतकी मोठी कंपनी, हजारो करोडची टर्नओव्हरची कंपनी त्यांनी बनवली शेतकऱ्यांना घेऊन, राईट. त्यांच्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे की त्यांनी कसं बनवलं. ह्या सगळ्यांकडनं आपण शिकलं पाहिजे. नंतर शेवटचे 2 रोल मॉडेल, म्हणजे आपल्याकडे भरपूर रोल मॉडेल आहेत पण मी हे तुम्हाला सांगतो ह्यांच्याबद्दल तर आपण सगळ्यांनी अभ्यास करायलाच पाहिजे. शेवटच्या 2 मध्ये किर्लोस्कर, चंद्रकांत किर्लोस्कर, ज्यांनी किर्लोस्कर फॅक्टरी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते आज देव आहेत. म्हणजे त्यांनी त्या काळी मॅन्युफॅक्चरमध्ये क्रांती आणली. ते पण मराठी माणूस, महाराष्ट्राच्या माणसांनी हे केलं. आज जगभरात त्यांचा विस्तार आहे. ते एक आपल्यासाठी रोल मॉडेल आहेत. त्याच्यानंतर जे भारताच्या बाहेर राहून त्यांनी एक स्वतःची ब्रँड बनवली ते म्हणजे विक्रम पंडित. सिटी बँक सारख्या मोठ्या बँकेचे एक CEO आहेत ते आता, पण त्यांनी 3-4 वर्ष CEO राहिले. हे सगळ्या लोकांचा आपण अभ्यास केला पाहिजे, कारण हे आपल्या जवळ आहेत, आपल्या जवळची लोक आहेत. ही महाराष्ट्रीयन मराठी लोक, हे सगळे आपल्याला रोल मॉडेल पाहिजे.